आम्ही माजी सैनिक योद्धा सैनिक संघटना या ठिकाणी अनेकांनी हे आपल्या रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर या तरुणांनी एकत्र येऊन तालुक्यातील आपल्या समाजातील लोकांसाठी जे या ठिकाणी कामासाठी येतात तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्यासाठी हे बाथरूमची सुविधा या ठिकाणी केली, त्यांनी बांधून ठेवलं आणि त्याच्यानंतर थाटामाटात याचं उद्घाटनही झालं। मी तर सर्वात आधी पहिल्यांदा रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचं आभार मानतो की ज्यांनी हा विचार केला आणि गरज ही लक्षात घेऊन या ठिकाणी या मुतारीची व्यवस्था केली आणि त्यानंतर उद्घाटन झालं, त्याची सर्व देखभाल आणि 24 तास पाणी याचं सगळं सौजन्य राजगुरुनगर ग्रामपंचायतीकडे होतं किंवा जबाबदारी देण्यात आली। त्यानंतर ग्रामपंचायतीनंतर नगर परिषद झाली आणि नगर परिषदेकडेही जबाबदारी आली। परंतु परिस्थिती जर प्रत्यक्षात पाहिली तर अतिशय गंभीर। एवढी घाण का झाली? या घाण होण्यामागचं कारण आहे समाजाची उदासीनता। मग भ्रष्टाचाराची घाण असो आपल्या तालुक्यात चाललेली किंवा मुतारीची घाण असो, ती घाण ही सुरुवात केलेली आहे साफ करायला। आणि आम्हाला जेव्हा आम्ही सैनिक ज्यावेळेला सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करतो, परंतु इथे आतमध्ये किती घाण झालेली आहे ही तुम्हाला सर्वांना दिसते। आणि एका बाजूने आम्ही आज सफाई सुरुवात केलेली आहे आणि हे जरी कुणी काही नाही केलं, शासन काय करतं, कोण काय करतं, कोणाची काय जबाबदारी हे सर्व समाजाला माहिती आहे। परंतु मला काय करता येईल, आम्हाला काय करता येईल, सैनिकांना काय करू शकतो आमच्या समाजात आल्यावर, आमच्या तालुक्यात आल्यावर? इथे जर दुसऱ्या तालुक्यातला माणूस आला तर आपल्या तालुक्याचं नाव राजगुरुनगर आहे आणि या राजगुरूंच्या नावाला काळीमा फासण्याचं जर काम कुणी करत असेल तर निश्चितपणे सैनिक हा जीव धोक्यात घालूनही हे नाव राजगुरूंचं उज्ज्वल करण्याचं काम आम्ही करू आणि या ठिकाणी या तालुक्याला बदनाम होऊ देणार नाही। आणि या ठिकाणी जी घाण आहे, मग ती भ्रष्टाचाराची असो किंवा मग मुतारीची असो, या दोनही घाण साफ करण्याची आम्ही हिंमत ठेवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।